टिप नंबर 1 आहे भाज्या बारीक चिरायच्या. जर भाजी मोठ्या तुकड्यांमध्ये चिरली तर ती शिजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जर भाज्या आपण बारीक चिरल्या तर ते भाजी पटकन शिजते आणि ह्यामुळे गॅसची बचत होते. टिप नंबर 2, गॅसचा जो बर्नर असतो त्याच्यावरती भांडे नीट मध्यभागी ठेवायचं. काही वेळा भांडे बर्नरवरती नीट ठेवलेलं नसतं किंवा नीट बसलेलं नसतं, म्हणून गॅसची जी आच आहे किंवा ज्वाला आहे ती आजूबाजूला पसरते आणि गॅस वाया जातो. म्हणून भांडं गॅसवरती ठेवताना बरोबर बर्नरच्या मध्यभागी ठेवायचं. ह्यामुळे सुद्धा गॅसची बचत होते. टिप नंबर 3 आहे स्वयंपाकानंतर जी उरलेली उष्णता असते त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा आपण गॅस बंद केला की भांडे लगेच खाली काढतो, पण मग ह्यामुळे काय होतं की गॅस बंद केल्यानंतरही भांडं किंवा स्टोवमध्ये थोडीशी उष्णता शिल्लक असते. तर मग आपण काय करू शकतो की भाजी किंवा डाळ जर आपल्याला शिजवायची असेल तर ती जवळजवळ शिजत आली असेल तेव्हा गॅस बंद करायचा, म्हणजे त्या उष्णतेमध्ये ही उरलेली जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजते. टिप नंबर 4 आहे पोळ्या करताना गॅसची जी फ्लेम आहे ती योग्य ठेवायची. हाय फ्लेमवरती जर तुम्ही पोळ्या बनवत असाल तर तुमची पोळी लवकर भाजून होते, पण पोळी लाटली जाईल तोपर्यंत गॅस वाया जातो. तर त्यामुळे शक्य असेल तर आपण पोळ्यांचा जर आपला स्पीड चांगला असेल तर मोठ्या आचेवरती पोळ्या भाजा, पण जर आपलं पोळ्या लाटण्याचा स्पीड कमी असेल तर गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची, म्हणजे आपली पोळी लाटून होईपर्यंत तव्यावरची पोळीसुद्धा भाजून होते. किंवा पोळीचे जे पूड आहेत ते सगळ्या गोळ्यांचे पूड एकदम बनवून ठेवायचे. ह्या पोळ्यांसाठीचे जे पूड आहेत ते जर आपण आधीच बनवून ठेवले तर त्यामुळे पोळी लाटण्याचा वेळ वाचतो आणि आपला गॅसही वाचतो. प्रेशर कुकरमध्ये मल्टी कुकिंग करायची, म्हणजे कुकरमध्ये जर आपण वरण भाताचा जर आपण कुकर लावतोच, पण त्यासोबतच आपल्याला हवं असेल तर आपण बटाटे त्यामध्ये शिजवून घेऊ शकतो. किंवा डाळ भात असेल त्याच्यासोबत जर तुम्हाला एखादी उसळ बनवायची असेल तर उसळसुद्धा तुम्ही डाळ भातासोबत शिजवून घेऊ शकतात. किंवा आपल्याला जर 2-3 भाज्या बनवायच्या असतील तर वरण भाताचा जो जे डब्बा असतो त्यामध्ये आपण ह्या 2-3 भाज्या एकाच वेळी शिजवून घेऊ शकतो. तर असं आपण प्रेशर कुकरचा जर मल्टी कुकिंग उपयोग केला तर त्यामुळे गॅसची आणि वेळेची दोन्हींचीही चांगली बचत होते. पुढची टीप आहे भांड्यांचा तळ कोरडा ठेवायचा. म्हणजे भांडं जर ओलं असेल तर ते ओलं असतानाच गॅसवरती ठेवायचं नाही, त्यामुळे गॅस जास्त वाया जातो. भांडं नेहमी कापडाने कोरडं पुसून घ्यायचं आणि त्यानंतरच ते गॅसवरती ठेवायचं, म्हणजे भांडं तापण्यासाठी वेळ कमी लागतो आणि पर्यायी आपला गॅसही कमी वाया जातो. फ्रीजमध्ये जर काही पदार्थ आपल्याला गॅसवरती ठेवायचे असतील तर ते लगेच फ्रीजमधून काढून थेट गॅसवरती ठेवायचे नाहीत. शक्य असेल तर अर्धा-1 तास आधीच फ्रीजमधले पदार्थ बाहेर काढून ठेवायचे, म्हणजे ते नॉर्मल रूम टेम्परेचरला येतात आणि त्यानंतर आपण ते गॅसवरती ठेवू शकतो. यामुळे सुद्धा आपण गॅसची भरपूर प्रमाणात बचत करू शकतो. पुढची टीप आहे योग्य बर्नर वापरायचा. आपला जो गॅस स्टोव्ह असतो त्याच्यावरती लहान मोठ्या अशा आकाराचे बर्नर दिलेले असतात. तर मग आपल्याला जर लहान भांड्यामध्ये पदार्थ बनवायचा असेल तर त्यासाठी छोटाच बर्नर वापरायचा आणि मोठ्या भांड्यामध्ये पदार्थ बनवत असतो तर मोठा बर्नर वापरायचा. ह्यामुळे गॅसची बऱ्यापैकी बचत होते. जर आपण मोठ्या बर्नरवरती जर छोटं भांडं ठेवलं तरी गॅस वाया जातो आणि छोट्या बर्नरवरती जर मोठं भांडं ठेवून आपण शिजवायचं म्हटलं तरीसुद्धा वेळ खूप लागतो आणि त्यामुळे गॅसही जास्त वाया जातो. तर त्यामुळे योग्य बर्नर आणि योग्य भांड्याचा वापर करायचा. पुढची टीप आहे वारंवार झाकण उघडून पाहायचं नाही. स्वयंपाक करताना काही लोक वारंवार झाकण उघडून बघतात, पण प्रत्येक वेळी झाकण उघडल्यानंतर भांड्यातली जी उष्णता असते ती बाहेर पडते आणि त्यामुळे पदार्थ शिजायला वेळ लागतो. म्हणून शक्यतो झाकण उघडण्याची जी वेळ आहे तर ती कमी ठेवायची आणि आपल्याला एक अंदाज आलेलाच असतो की झाकण ठेवल्यानंतर साधारण एवढ्या वेळेमध्ये हा पदार्थ शिजतो, तर तेवढ्या वेळेनंतर झाकण उघडायचं. चला पुढची टीप पाहू. गॅस सुरू करण्याआधी सगळी तयारी करून ठेवायची. बऱ्याच वेळा आपण गॅस सुरू करतो आणि मग भाजी चिरायला घेतो किंवा लसूण निवडायला घेतो. अशा पद्धतीने गॅस हा थोड्याशा वेळाकरता का असेना पण वाया जातो आणि थोडा करत महिनाभर म्हटलं तरी बराच गॅस असा वाया जातो. त्यामुळे स्वयंपाक सुरू करताना म्हणजे गॅस चालू करण्याच्या आधी आपली सगळी तयारी करून ठेवायची. भाजी चिरायची असेल ती चिरून ठेवा, मसाले तयार ठेवायचे, भांडी तयार ठेवायची, भांडी कोरडी करून ठेवायची. फ्रीजमधून काही काढायचं असेल तर ते सुद्धा अर्धा-1 तास आधीच काढून ठेवायचं. ही सगळी तयारी आपली झालेली असेल तर त्यानंतर गॅस चालू करायचा, म्हणजे गॅस वाया जात नाही आणि आपला स्वयंपाकसुद्धा अगदी कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण होतो. जर बर्नरच्या छिद्रांमध्ये तेल किंवा काजळी किंवा धूळ जमा झाली असेल
तर ती जी आच आहे तर ती व्यवस्थित येत नाही, म्हणजे फ्लेम जे आहे ती व्यवस्थित बाहेर येत नाही आणि त्यामुळे गॅस हा पूर्णपणे जळत नाही आणि जास्त गॅस वाया जातो. म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी बर्नर स्वच्छ करून घ्यायचा. गरम पाण्यात थोडंसं साबण टाकून हा बर्नर आपण त्याच्यात थोडा वेळ भिजत ठेवून धुवून घेऊ शकतो. यामुळे बर्नर स्वच्छ होतो. पुढची टीप आहे मध्यम आचेवर स्वयंपाक करायचा. बऱ्याचदा आपण मोठ्या आचेवरती पदार्थ शिजवतो की आपल्याला वाटतं पदार्थ लवकर शिजेल, पण प्रत्यक्षात मोठ्या आचेवरती जर पदार्थ ठेवला तर त्याची जी उष्णता आहे तर ती आजूबाजूला जास्त पसरते आणि त्यामुळे गॅस वाया जातो. म्हणून स्वयंपाक करताना मध्यम आच ठेवायची, जेणेकरून भांड्याला अगदी व्यवस्थित ती उष्णता लागेल आणि आजूबाजूला ती जी फ्लेम आहे तर ती पसरणार नाही. विशेषतः भाजी, डाळ किंवा पोळ्या करताना मध्यम आचेवरती करायच्या, म्हणजे आपला गॅसही वाचतो आणि पदार्थही लवकर शिजतो. पुढची टीप आहे शक्य असेल तेवढा प्रेशर कुकरचा वापर करायचा. गॅस वाचवण्यासाठी प्रेशर कुकर हा सगळ्यात उपयोगी असा पर्याय आहे. कुकरमध्ये वाफेच्या दाबामुळे पदार्थ पटकन शिजतो. जर भात, डाळ, बटाटे, कडधान्य, खिचडी असे कुठलेही पदार्थ तुम्हाला बनवायचे असतील तर ते प्रेशर कुकरमध्ये अगदी निम्मे वेळेमध्ये तयार होतात आणि ह्यामुळे गॅसची खूप मोठ्या प्रमाणात बचत होते. चला पुढची टीप आहे डाळ आणि कडधान्य जर आपल्याला शिजवायचे असतील तर ते शक्य असतील तेवढे आधी भिजवून ठेवायचे. कडधान्य आपण आदल्या रात्रीच भिजवून ठेवतो शक्यतो, पण डाळी जर आपल्याला शिजवून घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा किमान 30 मिनटं किंवा 1 तास आधी भिजवून ठेवायच्या. त्यामुळे ते लवकर शिजतात. उदाहरणार्थ पुरणपोळी बनवायची असेल तर आपली जी चणा डाळ आहे ती जर आपण 1-2 तास आधी भिजत ठेवली तर आपल्याला ते पुरण शिजवताना अगदी निम्मेपेक्षा कमी वेळ लागतो. पुढची टीप आहे की स्वयंपाक करताना नेहमी भांड्यावर झाकण ठेवून स्वयंपाक करायचा. गॅस वाचवण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे भांड्यावर झाकण ठेवून स्वयंपाक करायचा. म्हणजे जेव्हा आपण झाकण न ठेवता स्वयंपाक करतो तेव्हा उष्णता बाहेर निघून जाते आणि त्यामुळे पदार्थ शिजायला वेळ लागतो आणि गॅस जास्त खर्च होतो. पण झाकण ठेवल्यावर उष्णता भांड्यातच राहते आणि पदार्थ लवकर शिजतो. उदाहरणार्थ भाजी, डाळ, भात हे काहीही तुम्हाला बनवायचं असेल तर झाकण ठेवून शिजवा. त्यामुळे 20 ते 25% गॅसची तुम्ही बचत करू शकतात. तर ह्या होत्या त्या काही सोप्या आणि स्मार्ट किचन टिप्स. या वापरल्यानंतर आपला गॅस सिलेंडर जो 1 महिना जात होता तो नक्कीच 1.5 ते 2 महिने चालू शकतो. तर ह्या छोट्या छोट्या सवयी जर लावल्या तर रोज 3-4 मिनिटाचा तरी गॅस वाचतो आणि महिनाभरात त्याचा खूप मोठा फरक पडतो. तर मग चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.